मी शिंदे साहेब आणि अजितदादा बसलो होतो त्यावेळेस मी एक भूमिका मांडली की आपण एक रिव्हर्स प्लॅनिंग करूया की आपल्याला यावर्षी आपला ग्रोथ रेट सस्टेन करण्याकरता आणि आपला जीएसडीपी आपल्याला वाढवायचा आहे याकरता कॅपिटल एक्सपेंडिचर किती केलं पाहिजे असं एक आपण बेंचमार्क फायनल करू, त्याचे प्रोजेक्ट्स आयडेंटिफाय करू आणि त्याच्याकरता पैसा कसा उभा करता येईल याचा आपण एक निर्णय करू. आणि त्या दृष्टीने आम्ही एक तसा एक प्लॅन तयार केला. म्हणजे कालच मी आणि शिंदे साहेबांनी MSRDC ची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये काल आम्ही शक्तीपीठ महामार्ग असेल, मल्टी मॉडेल कॉरिडॉर असेल किंवा इतर सगळे जे आपले आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत या प्रोजेक्टच्या संदर्भातलं फायनान्सिंग कसं करायचं, कारण याच्यामध्ये बेसिकली लँड ॲक्विजिशनला जवळपास 40-45 हजार कोटी रुपये लागणार आहे. पुणे रिंग रोड असेल किंवा असे सगळे जे आपले आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत. पण हे प्रोजेक्ट्स असे आहेत की ज्या प्रोजेक्टमध्ये जर आपण पैसा लावला तर त्यातनं आपलं ग्रोथ वाढणार आहे. म्हणजे जवळजवळ आपल्याला माहिती आहे की 1 रुपया आपण इन्फ्रास्ट्रक्चरला लावला तर 2.5 रुपयांनी आपला जीएसडीपी वाढतो. तर त्या दृष्टीने काल आम्ही त्याच्या वेगवेगळ्या आयडियाजवर विचार केला, ब्रेनस्टॉर्मिंग केलं आणि त्याची एक आम्ही स्कीम तयार केली किंवा आपल्याला ऑफ बजेट फायनान्सेस कसे उभे करता येतील, आपल्या ज्या चांगल्या कॉर्पोरेशन्स आहेत किंवा जे आपले चांगली महामंडळ आहेत त्याचं बॅलन्स शीट लिव्हरेज करून आपल्याला कशा प्रकारे आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर करता येईल असं आम्ही एकूण प्लॅनिंग केलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सोशल सेक्टरच्या स्पेंडिंगचा कॅपिटल एक्सपेंडिचरवर भार पडणार नाही किंवा ते चालू राहील पण कॅपिटल एक्सपेंडिचर कमी होणार नाही असा आपला प्रयत्न आहे.